नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. जरांगे पाटील निवडणुकीसंदर्भात 29 तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण त्याआधी भाजपच्याच नेत्यांनी उमेदवारीसाठी जरांगेंच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यामध्ये मिनल खतगावकर यांच्यानंतर संगीता ठोंबरे आणि राजेंद्र म्हस्के यांनीही जरांगेंची भेट घेतली आहे. पाहूयात. आतापर्यंत भाजपचे 3 बडे नेते जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले. निमित्त एकच, उमेदवारी. काही दिवसांआधीच मिनल खतगावकरांनी जरांगेंची भेट घेतली. आता भाजपचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी तर जरांगेंची भेट घेत थेट तिकिटाचीच मागणी केली. म्हणजेच भाजपचे नेते सध्या जरांगेंकडे उमेदवारीसाठी येत आहेत. कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स पण असेल. मला खात्री आहे की माझं नाव आयुष्य राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सकारात्मकदृष्ट्या विचार करावा. एवढीच जेव्हा केव्हा तुम्ही कॅन्डिडेट द्याल तेव्हा तुमच्या पक्षाची सगळ्यात पहिली मी कॅन्डिडेट असाल त्यामुळे तुम्ही तशी संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. तुम्ही पद्धतीची काळजी घ्याल. तुम्ही शब्द दिल्यावर मोडत नाही तसं मी पण शब्द दिल्यावर पलटत नाही. तुम्ही ज्याही परिस्थितीत असाल तिथे सगळ्यात पहिले संगीता ठोंबरे तुमच्या बरोबर तेवढ्याच ताकदीने उभी राहील. एवढाच शब्द असतो. उमेदवारी देताना माझा विचार करा, शब्द फिरवणार नाही असं संगीता ठोंबरे म्हणाल्या. तर उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांची लिस्ट असून तात्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय. नाही असं भाजप म्हणून नाही म्हणता येणार. मला नाही म्हणता येणार. त्यांच्या दृष्टिकोनात काय विषय मला नाही माहीत. पण आज येत आहेत ते सगळे समाजाचे लोक आहेत. आणि असा कोणता समाज आहे की त्याला त्याच्या जातीवरती प्रेम नाही. यांनाही काहीतरी हे महाराष्ट्रातले हे तुम्ही तरी 2-3 नावं घेतलेत. असे भाजपाचे तुम्हाला लिस्ट देईन मी, पण मला ती जाहीर नाही करायची. त्यांनासुद्धा सहन होत नाही. देवेंद्र फडणवीसांचं चाललेलं षडयंत्र हे सहन होत नाही. त्यांच्याकडं माणूस घ्यायचा की दबाव टाकायचा असं त्यांची पद्धत आहे. माझ्याकडे ये नाही तुला ईडीत गुतून आत टाकून देतो, ह्या पद्धतीने लोक कटाळेत. आता आमच्याकडे येणाऱ्यांना मला वाटतं ईडी टाकी ते का कोणती, कारण ते पद्धत आहे त्यांची. पण त्यांना हे माहीत नाही ते एक टाकल्यामुळं मागची खतखत किती पेटून उठते हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही आहे. तुम्हाला काही जाहीर दिसणार, भेणारच नाहीत. काही अंधारातून दिसणार आणि काही 3 टप्प्यात राहणार आहेत. काही तुमचं घेणार आणि तुम्हालाच पाडणार. ध्यानात ठेवा, मी सांगितलेलं तुम्हाला 2024ला. हे जर करायचं नसेल तर प्रामाणिकपणानं अंतरवालीच्या मंडपमधून सांगतो, TV9च्या माध्यमातून सांगतो, आमच्या मागण्यात देऊन टाका. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. फडणवीस साहेब शहाणं व्हायचं असलं तर व्हा, नसता बुकटाच करणार आहे मी तुमचा 2024ला. भाजप नेत्या संगीता ठोंबरेंच्या आधी बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही जरांगेंची भेट घेतली. पण त्यांनी जरांगेंकडील उमेदवारीवर थेटपणे बोलणं टाळलंय. त्याचवेळी सुरुवातीपासूनच आपण जरांगेंच्या आंदोलनात असल्याचं म्हस्केंनी म्हटलंय. असं काही नाही की जेव्हापासून जरांगे पाटील आंदोलन करतात त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहिलेलो. बाकी राजकीय विषय काही नव्हता. राजकीय विषय इथं काही नाही, कारण की बीड विधानसभेमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी इच्छुक आहे. आमचे नेते आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या त्या जागेसाठी या ठिकाणी लावून धरत आहेत कोर कमिटीमध्ये वगैरे. त्याच्यामुळं ते निवडणुकीचा विषय आम्ही राजकीय विषय तो नाही इथं. त्यांच्याकडे आम्ही ती इच्छा व्यक्त केली आणि त्या कोर कमिटीमध्ये ती जागा लावून धरण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. जरांगेंकडून सध्या इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. भाजपमधलेही मराठे आता अन्याय बघू शकत नाही असं वक्तव्य करून जरांगेंनी भाजपच्या गोटात खळबळ उडवली आहे. कोणचा मराठ्यातला भाजपातला माणूस ते बघू शकतो अन्याय? म्हणजे मी मराठ्यासाठी लढतोय आणि ज्या पक्षाला त्यांनी मोठं केलं भाजपच्या मराठ्यांनी, ते डोळ्यानं बघतात ना की आपण ज्या नेत्याला मोठं केलं ते नेता आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलतोय. दुसरी टोळी छगन भुजबळ उभा केली देवेंद्र फडणवीसनी. 4थं काम केलं, आमच्यावर हल्ले होऊन आमच्यावर गुन्हे दाखल केले अंतरवाली. किती जणांचा आलेला? 5-7 असेल ना, 5-6 असतील. आलं गठ्ठा झाला देऊ सगळ्या जाती धर्माचे, SC ST सगळे, OBC मराठा मुस्लिम सगळेच आहेत. आता आपणच आव्हान केलं आहे ना, ज्यांना यायचं त्यांनी इच्छुक आणि घेऊन या म्हणल्याच्या नंतर ते यायला लागलेत. 29 तारखेला जरांगे निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत. निवडणूक लढवणार की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडणार हे 29 तारखेला जरांगे ठरवतील. पण त्याआधी भाजपचे नेते जरांगेंकडे उमेदवारीसाठी भेटीगाठी घेत आहेत.
संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.